स्वप्न लोग भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत शरौली में माननीय श्री दयानंद चोरगे साहब के नेतृत्व में उनके घर पे जो है भागवत कथा का 7 दिन चलने वाले इस कथा का कथाकार थे हवप श्री विश्वनाथ वारिंगे कोकन रत्न महाराज। तो आप लोगों ने 7 दिन तक उनको सुना और लास्ट के दिन जो है काला का कीर्तन था और इस अवसर पे हज़ारों के तादाद में लोग डेली वहाँ पे मौजूद होते थे कथा सुनने के लिए, क्योंकि जो कथा वाच रहे थे बहुत ही सुंदर उनकी वाणी है और मनमोहक कथा भी वो सुना रहे थे, जहाँ पे घंटों लोग सुनने के लिए बैठे रहते थे। तो वहीं पर हम आपको बता दें कि मांझी केंद्रीय मंत्री माननीय श्री कपिल पाटिल साहब और शिवसेना उपनेता माननीय श्री प्रकाश पाटिल साहब भी वहाँ पहुँचे थे और उनका जो है दयानंद चोरगे साहब के परिवार द्वारा उनके द्वारा जो है उनका स्वागत सम्मान भी किया गया था। तो चलिए हम दिखाते हैं आपको वहाँ का कुछ दृश्य और सुनवाते हैं महाराज जी क्या कहते हैं। वहीं पे कपिल पाटिल साहब ने बहुत तारीफ़ की दयानंद चोरगे साहब को और विशेष बात तो ये है कि सौभाग्यवती प्रियंका दयानंद चोरगे मैडम जो है कि वो बहुत ही भक्ति में लीन हो चुकी हैं। तो जो महाराज जी थे उन्होंने कहा कि ये मोतीराम चोरगे साहब का जो है विरासत को आगे बढ़ा रहे हैं। उनके परिवार आहे नेहमी साधू संतांना महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार कथाकार आहेतच, पण अखिल भारतीय संत समितीचे ते महाराष्ट्राचे पुढे सर्वांना मतभेद विसरून आपल्याला सनातनीय हिंदू हा भाव मनात ठेवून आपल्याला इथून पुढे परमार्थिक जीवन घडवायचं आणि देव यानंतर शहापूरचा सुख मिळावा आणि मला समाधान मिळावं याच्यासाठी प्रत्येकाची धावपळ आहे। उत्तर मला देता येते तुम्हाला आम्हाला सुख का पाहिजे, दुःख का नको। या जन्माच्या पूर्वी आम्ही जेवढे जन्म घेतलेत ना इतकं भयानक आला, कंटाळा आला। आता
प्रेम काही कळा चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी गोकुळात भगवंतांनी केलेलं जे चरित्र आहे त्या चरित्राची चर्चा अल्पशा वेळेमध्ये या ठिकाणी आपण करूया. विठ्ठल विठ्ठल संक्षिप्त नाही ऐकायचं, मला ते विस्ताराने ऐकायचंय. आणि असे सगळे कधी भगवंतांनी आपल्याकडे घेतले आणि मग आता त्यांच्या समवेत भगवान खेळू लागले, नाचू लागले, बागडू लागले. गोपाळांशी खेळती आणि काय हे कीर्तन पूर्ण करता करता पुरुष एकदा या स्वर्गीय परिवाराला माझ्याकडून मी शतशः धन्यवाद देतो. वास्तविक दृष्टीने बघितलं तर हा वारसा मी पहिल्या दिवशी बोललो होतो की बाळू चिमा चोरगे यांच्या प्रयत्नाने सरोली पाड्याचा सप्ताह सुरू झाला आणि तो सप्ताह सुरू झाल्यानंतर मोतीरामजी चोरगे, मोतीराम बाळू चोरगे यांनी तो सप्ताह यशस्वी करण्यासाठी आपलं आयुष्य खर्च केलं त्यासाठी. आणि पुन्हा ही आपल्या वडिलांची परंपरा वडील असतानाच ज्यांनी आपल्या हातात घेतली ही परंपरा अशी दयानंदजी चोरगे आणि त्यांच्या सौभाग्यवती प्रियंकाताई चोरगे सासरा जाण्याच्या आधीच थोडं स्पष्ट बोलतो. बरेचसे मुलं साहेब आणि बऱ्याचशा सुना बापाची प्रॉपर्टी घेतात, लक्षात ठेवा, पण बापाचा सत्कर्माचा वारसा घेत नाही. पण दयानंदजी चोरगे यांनी वडिलांचा समाजसेवेचा वारसा घेतला आणि दयानंदजी चोरगे यांच्या पत्नीने म्हणजे मोतीरामजी चोरगे यांच्या सुनेने त्यांची तुळशीची माळ घेतली. हा वारसा घराने सांभाळला. म्हणून वाढवी महत्व वडिलांचे तुकोबाराय म्हणतात. जिथं असतील तिथे त्यांना आज आनंद होत असेल. आपले गेलेले पितर आपल्याला आशीर्वाद देतील अशा प्रकारचे कर्म करावे. नाहीतर आहा कटकाटा करी ती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला असं त्यांनी म्हणू नये. तर तुका म्हणे पितर आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती सर्व काळ. देवाधर्मांच्या नंतर आपल्यावरती खरी कृपा असते ती आपल्या पितरांची. म्हणून दयानंदजी चोरगे यांना ऐहिक ऐश्वर पुष्कळ आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे पारमार्थिक ऐश्वर सुद्धा आहे. विशेष म्हणजे मी कीर्तनामध्ये कुठल्याही माणसाचं कधी कौतुक करीत नाही, म्हणून बरेचसे श्रीमंत लोक माझं कीर्तन करीत नाही. पण एक गोष्ट मला इथे जाणवली या घरामध्ये की घराचा मोठेपणा जो असतो ना, तो घर किती मोठा आहे, त्याच्याकडे पैसा किती आहे याच्यावरून त्याचा मोठेपणा नसतो. तर घरातल्या माणसांमध्ये संस्कार कसे आहेत, त्या संस्काराची श्रीमंती किती आहे त्यांच्याकडे हे महत्त्वाचं आहे. त्यांची मुलं सुद्धा अत्यंत आज्ञाधारक आहे. म्हणून सानंद सदनम सुदर्श सुदिया कांता मधुरभाषिणी असं हे कुटुंब आहे. दयानंदजी यांच्या मुली असतील, त्यांची मुलं, त्यांची जावळे, हा सगळा परिवार एक संस्काराचा वारसा जोपासणारा आहे. मी माझ्याकडून त्यांना आशीर्वाद देतो, मनापासून शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देण्यासाठी जिथेही माझं रामायण असेल, भागवत असेल, कार्यक्रम असतील, माझाच नाही अन्य कुणाचाही असो पण त्या ठिकाणी आवर्जून जे भेट देतात असे माजी मंत्री, आपल्या समाजाचं भूषण, आपल्या समाजाचं वैभव, त्या ठिकाणी माननीय श्री कपिल पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर स्वामी शिवरूपानंदजी या ठिकाणी आहेत. या राजकीय आणि आध्यात्मिक क्षेत्रातील दोन्ही विभूतींना धन्यवाद देतो. 7 दिवस आपण या ठिकाणी जे संकीर्तन केलं त्या संकीर्तनातला थोडा थोडा भाग या ठिकाणी मी घेणार आहे. सर्वांनी टाळी वाजवायची आणि माझ्या मागं म्हणायचंय, आधी भजन करायचं मग काला खायचा आहे. कारण देश व्हायचे नाही असं म्हणण्यापेक्षा सध्या सगळं जगच एक अस्वस्थ झालेलं आहे आणि कुठे युद्ध सुरू आहे,
कुठे काय चालू आहे, कुठे अत्याचार, अनाचार, दुराचार, बलात्कार, कुठे नवीन गोष्टी कानावर येतात आणि त्याच्यामुळे माणसाचं जीवन हे अत्यंत अस्वस्थ झालेलं आहे. तरी ही जी भागवत कथा या ठिकाणी ठेवलेली आहे, याच्यामध्ये फक्त मला मोठेपणा मिळावा हा त्यांचा हेतू नाही, मला लोकांनी मानावं हा त्यांचा हेतू नाही, किंवा मला त्याच्यातून मतभेद मिळावे हा त्यांचा हेतू नाही. तर ही भागवत कथा करण्याच्या मागचा त्यांचा हेतू आहे. ही भागवत कथा नसून हा विश्वशांतीचा महायज्ञ आहे आणि म्हणून या कथेच्या द्वारे का होईन आपण मिळालेलं पुण्य भगवंताला आम्ही अर्पण करतो आणि या जगामध्ये शांतता नांदावी अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. अशा प्रकारचं हे कार्य दयानंद सोडगे यांचं उल्लेखनीय आहे. टाळकरी वर्ग, मृदंगाचारी, विनेकरी, आपण सर्व पत्रकार बांधव सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. काल्याचे 2 अभंग एका मिनिटापूर्वी प्रसाद जागेवरच मिळेल. आधी खा सर्वांनी काला आणि मगच जागेवर हाला. काला दिल्यानंतर ज्ञानदेव तुकाराम भजन होईल आणि तदनंतर या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले माननीय श्री गोविंदजी पाटील साहेब हे आपल्याला शुभेच्छा देतील 2 शब्दामध्ये आणि कार्यक्रमाचा समारोप होईल. शिंके लावी शिवसेना नेते माननीय श्री प्रकाशजी पाटील साहेब आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने करत आहोत. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया. त्यानंतर तुम्ही याच्या शुभस्ते मायाची प्रेमाची स्वागत तसेच हे राम नाम जपत नाही पुस्तिका आणि श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. लोणार आरपीआयचे अध्यक्ष नारायण जाधव तसेच विजय पाटील, सन्माननीय उद्योगपती गोवे आपलं देखील हार्दिक स्वागत. सोपान पाटील आमचे आचार्य आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. काढली मी मुलं येतील.